आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चिकुर्डे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरू। अभिजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडत आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। याच दरम्यान चिकुर्डे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने सहभागी होणे गरजेचे आहे। गावाचा आणि परिसराचा विकास डोळ्यासमोर ठेवून जनतेने मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा। चिकुर्डे परिसरातील सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला आहे। मतदारसंघाचं वातावरण आठपर्यंत चालणार नाही, तिथपर्यंत चालते, काय अडचण काय अनुचित प्रकार नाही। पूर्ण 7 गावामध्ये या प्रचाराच्या दरम्यान झालेला मतदारांच्यावर जरा लाईनला व्यवस्थित उभं राहा। 7 गावात मतदारसंघ आहे, आज विचार करून मतदान करतील आणि मला खात्री आहे, माझ्यावर प्रचंड विश्वास माझ्यावर आणि पंचायत समितीच्या आमच्या दोन्ही उमेदवारांवर महाविकास आघाडी मतदार प्रचंड विश्वास दाखवतील आणि आम्हाला तिघांनाही प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवतील। ओके, दुसरं काय तुम्हाला या टायमाला युती चालेल का? चला